आता वाटतंय एरोप्लेन पण चालवलं तरी चालेल. एवढं कॉन्फिडंट आलंय. फक्त शेतकऱ्यांना रिझल्ट भेटावं किंवा त्यांना समजावं की कसं 10 मिनिटांमध्ये कसं तुमचं एक क्षेत्र कव्हर होतं किंवा तुम्हाला कोणत्याच कोपऱ्यात किंवा कुठेच जावं नाही लागत. आता पाणी कमी लागतंय, औषध जास्त तुमचं जेवढं आहे तेवढंच औषधामध्ये फक्त पाणी कमी लागतंय. तर त्याच्यामध्ये मला पहिलं त्यांना सगळ्या ह्या गोष्टी फ्रीमध्ये करून द्याव्या लागल्या. पहिले 1-2 महिने तर मी सगळं त्यांना फक्त सांगितलं की अशा गोष्टी आहे म्हणून. इथेच गावामध्ये बाहेर तर जास्त लांब होत होतं कॉलेज वगैरे. तर योगायोगाने गावातच ॲग्रिकल्चरचं कॉलेज झालं. तर मग तिथे ॲडमिशन घेतलं आणि 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर लगेच 1-2 महिन्यामध्ये लग्नही झालं आणि लग्न झाल्यानंतर 4 वर्ष तिथं लग्नाचं हे झालं आणि त्यानंतर मिस्टर एक्सपायर झाले. तर ते एक्सपायर झाले तर मग मी तिथं न राहता माझ्या माहेरीच येऊन राहिले, की मलाही तिथं राहवत नव्हतं कारण त्याच गोष्टी सगळ्या आठवत होत्या. जॉब 6-7 महिने मी जॉब केला आणि त्याच्याच अंतर्गत मला असं हे आलं, की महिलांसाठी ड्रोन देतायत म्हणून इफ्को कंपनी. तर तिथं माझं नाव मी रजिस्टर केलं आणि त्याच्यातून तिथं ती प्रोसेस माझी 6 महिने त्याच्यानंतरही 6 महिने माझी प्रोसेस चालू होती, की ड्रोन मिळण्यासाठी. मग त्याच्यामध्ये माझं पासपोर्ट आलं किंवा लायसन वगैरे. मग त्याच्यात इंटरव्ह्यू झाला आमचा. त्यानंतर 15 ते 15 दिवस ट्रेनिंग झालं पुणे इथे सासवडला. आणि त्याच्यानंतर मला फेब्रुवारीमध्ये म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसला मला 6 महिने लागले. पहिले 2-3 महिने तर काहीच ऑर्डर नाही किंवा 1-2 ऑर्डर किंवा बऱ्याच लोकांना सांगायला लागायचं, की ड्रोननी फवारणी करा, तुमचा टाईम वाचेल. ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी सांगायला लागायच्या. तरी पण त्यांना असं वाटत होतं, की रिझल्ट नाही भेटणार म्हणून. आम्ही तर दिवस घालतो 1 एकर क्षेत्र फवारायला, तर तुम्ही 10 मिनिटामध्ये कसं देता? तर मी पहिलं त्यांना तर 1-2 इफ्कोचे म्हणजे नॅनो युरिया आणि डी-ए-पीचे 1-2 असेच डेमो म्हणून शेतकऱ्यांना द्यायचे, की कुठेही जा, की फ्रीमध्ये करून देते, पण तुम्ही रिझल्ट बघा म्हणून. आता हा आपला प्लॉट आहे. आपण जिथं उभे आहे आणि ह्या प्लॉटवर करायचं आहे. तर मग हा पूर्ण प्लॉट आहे. तर मग त्याचं ऑब्स्टॅकल वगैरे सगळ्या गोष्टी सोडून आपण असं मॅप तयार करून घेत असतो. तर इथं आपण एवढा मॅप जर सिलेक्ट केला तर इथं आपल्याला एरिया लगेच दिसतो. हा किती 0.50 एकरचा आहे. पहिलं शेतकऱ्यांना असं वाटायचं की हवेतच उडून जातो औषध म्हणून, की तुम्ही हाईट जेवढी ठेवता, पण हाईट ती पूर्णपणे पिकानुसार मेंटेन ठेवलेली असते. कोणतंही पीक असू द्या. त्यापासून तुम्ही 3 मीटर हाईट ठेवा. पण शेतकऱ्याला पहिलं असं वाटायचं की 3 मीटर हाईट ठेवली आहे, तर ती खूप जास्त वरतून होतीये. त्याचा फवारा पिकावर पडत नाही किंवा खालपर्यंत जात नाही किंवा वाऱ्याने इकडे-तिकडे जातात. पण ते पूर्णपणे त्यांना जेव्हा रिझल्ट 1 महिन्याने त्यांना रिझल्ट समजला, की हां, नाही खरंच भेटतोय रिझल्ट किंवा कीटक वगैरे मरतायत. ह्या गोष्टी होतायत. त्यावेळेस त्यांनी मला तिथून पुढे म्हणजे 1.5-2 महिन्यानंतर मला थोड्या-थोड्या ऑर्डर चालू झाल्या. पंपाने सॉरी करायला गेलो तर आपले एकरासाठी 10 पंप लागतात.
तर 10 पंप मारण्यासाठी शेतकऱ्याला पाठीवरच्या पंपाने जर फवारणी करायची 10 पंप 3 ते 4 तास जवळ-जवळ लागतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 तास लागतात, तर इकडे तुम्हाला 7 मिनिटामध्ये 1 एकर क्षेत्र कव्हर होतंय. फक्त जो काही थोडाफार तुमचा सेटिंगसाठी थोडासा एक्स्ट्राचा टायमिंग म्हटला तर तो 10-15 मिनिटं लागेल आणि जो लागणारा खर्च आहे तर तो तुम्हाला शेतकऱ्याला 10 पंपासाठी 500 ते 600 रुपये लागतात. तर आपण इकडे ड्रोननी फक्त 300 रुपयामध्ये फवारणी करून देतो. दिवसाला तर सीझनला मी 6,000 ते 7,000 रुपये दिवसाला माझ्या हातात असतात सीझनमध्ये आणि ऑफ सीझन जर पकडला तर 1,000 ते 2,000 रुपये होतात. म्हणजे 6 ते 7 एकर क्षेत्र ऑफ सीझनलाही म्हणजे असतं. कारण व्हेजिटेबल वगैरे आणि सीझनला तर त्यापेक्षाही जास्त असतं. सांगितलं मी 6 ते 7 पण मग जास्त असतं. पण मग ओव्हरऑल सगळा विषय पकडून जर म्हटलं तर 6,000 ते 7,000 रुपये डेलीचे असतात.